अहो 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 नाश्ता तयार आहे, झाली का अंघोळ? रॉकी हे काय होतं रे? अरे कितना प्यार से बुला रही है ना वो। अहो अहो मम्मी जी चलो। अहो 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 झाली नाही का अजून अंघोळ? हाँ होतीये या लवकर आता बाहेर. अगं काय सांगू, काल रात्रीचा विचार मनातूनच जात नाहीये. आहा काय रात्र होती, असं वाटत होतं संपूच नाही. बास आता, या बाहेर. नाही पाठीला साबण लावायचा, बाहेर कसा येऊ? काय? हो थांब, मी दार उघडतो, तू आत ये. नको, मी. हो तुम्ही हे तू काय, मी तुम्ही काय चाललंय तुझं? आता तुझा आहोय ना मी. आता आपल्यामध्ये काहीच लपलेलं नाहीये स्वीटू. खरं सांगू का, कालची रात्र खूप मॅजिकल होती. तू गप्प कायस, काहीतरी बोल ना. लागतेस का स्वीटू? अगं आपण काल रात्री ओम प्लीज बाहेर ये आणि अजून काही बोलू नकोस प्लीज. डायरेक्ट ओम अहो म्हण ना, स्वीट वाटत जरा. ओम बास आता, बाहेर ये. अहो बाहेर या असं म्हण ना. अगं बास. बास बीस काही नाही. माझं अजून कालचं प्रेम अजूनही बास झालेलं नाही आणि आजचं तर नाहीच नाही. ओम ओम नको नको ना, काय प्लीज काही बोलू नकोस अजून. बरं बाबा ठीक आहे, गप्प बसतो, पण माझ्या पाठीला साबण तर लावून दे. तू ये ना आतमध्ये. अहो बोला हो. स्वीटू आलीस? क्या बात है, ये अगं लवकर आतमध्ये ये. रॉकी पटकन बाहेर बाहेर. आई अरे ओम भाई, पीठ पे साबुन मलना है क्या? मुझे बोला ना, मैं बोलता हूँ. रॉकी कशाला चिडवतोस त्याला? अरे मम्मी जी चिढ़ा नहीं रहा हूँ, मैं तो उनकी तारीफ कर रहा हूँ. देखो ना कितना एंजॉय कर रहे हैं दोनों. स्वीटू तू आई आणि रॉकी आले सांगितलं का नाहीस? अरे ती कसं बोलणार? तिचे अहो इतके बडबड बडबड करत होते, तिला बोलायलाच दिलं नाही तिच्या अहोंनी. अच्छा तो इसलिए नौकरों को छुट्टी दी है क्या? हाँ अच्छा म्हणजे तू सुट्टी दिलीस होय? ते काय झालं, स्वीटू म्हटली की काही फार काम नाहीये. काय झालं मावशी? एक मिनिट मी दोघांनाही कारण विचारलेलं नाहीये. तो फिर अभी काम कौन करेगा? नहीं मतलब मम्मी जी की तबीयत ठीक नहीं है ना. व्हॉट? एक मिनिट, काय झालं तुम्हाला? काय झालंय आई, तुला बरं नाही वाटत आहे? अरे खरंच काही नाही, प्रवासाची जरा दगदग झाली आणि त्यामुळे जरा थोडा प्रवासाचा त्रास झाला, बाकी काही नाही. बरं तू वाटप, मी छान स्वयंपाक करते तुमच्यासाठी. नाही नाही नाही, अजिबात काही स्वयंपाक वगैरे करायचा नाहीये. रूम मध्ये जायचं आणि आराम करायचा. मी तुमच्यासाठी ज्यूस घेऊन येते. अगं होय मला ऐकायचं. ठीक आहे आता बाळा. नाही ठीक भी काही नाही, आराम करायचा जरी. अरे मम्मी जी जब ओम भाई स्वीटी बोल रहे हैं आप आराम कीजिए तो कीजिए. चलो मैं आपको लेके जाता हूँ रूम में. चलो. सॉरी ना मम्मी जी, हो गया, फिसल गई जबान. चलो आप लोग एंजॉय कीजिए. हाँ तू काय, मी आतमध्ये काहीच घातलं नव्हतं, तू आतमध्ये कसं राहिला? मी सांगते तुला, बाहेर ये बाहेर ये. बरं ऐक ना, आई ओके आहे ना? थकवा असेल, प्रवासात आले, मी बघते. तू जरा
इतका कसा काय त्रास वाढला अचानक? डॉक्टरांशी बोलायला हवं. हॅलो डॉक्टर, मी शकू खानविलकर बोलते. हाँ हाँ बोला बोला. डॉक्टर ऍक्च्युली आज ना जरा जास्तच त्रास होतोय. म्हणजे कालपासून 2-3 वेळा चक्कर आली आणि असं गरगरल्यासारखं होतंय. थोडा दम लागतोय. त्रास वाढलाय जरा. हे बघा मिसेस खानविलकर, खरं सांगायचं तर तुमची केस खूप कॉम्प्लिकेटेड आहे. म्हणजे बघा आता आपण औषधाने काही फरक पडतो का हे पाहत होतो, पण आता तुम्ही जे काही सांगताय त्यावरून असं दिसतंय की त्यांनी फारसा काही फरक पडत नाहीये. पुढे जाऊन अधिक सिरियस होण्याची जास्ती शक्यता आहे. मी काय सांगतोय ते लक्षात येत आहे ना तुम्हाला? हो ना, तुम्ही मला आधी कल्पना दिली होती त्याची तशी. मी केली आहे, मी माझ्या मनाची तयारी केली. मी नंतर कॉल करते तुम्हाला. काय ग? काय नाही, ज्यूस आणलाय तुमच्या आता बऱ्या आहात ना? ठीक आहे. मगाशी रॉकी दादा म्हणाले तुम्हाला चक्कर आली 1-2दा. आपण जाऊन यायचं का डॉक्टर कडे? हाँ मम्मी जी, मैं भी यही कह रहा था कि चलो डॉक्टर के पास जाते हैं. नाही, हा जाऊन येऊ ना, म्हणजे मग टेन्शन येणार नाही आपल्याला. ह्या दोघांबरोबर डॉक्टर कडे गेले तर ह्यांनाही सगळं कळेल. नको. आपण दोघे घेऊन जाऊया का? हाँ बिल्कुल. अब मैं गाड़ी. नाही, नको. ते प्रवासामुळे जरा थकवा आला, बाकी काय नाही. मी ओके. अरे चलो ना मम्मी जी, जाते हैं ना डॉक्टर के पास. नाही ना, काही नाही, बरी आहे मी आता. मम्मी जी, आप भी ना बहुत जिद्दी हो. हाँ क्यों स्वीटू? हो, खूप. ए स्वीटू, तो तेरा लाइसेंस काय? मतलब तेरा मंगलसूत्र किधर है? ते स्वीटू, कुठे मंगळसूत्र? हरवलं? नाही मावशी, ते असेल, खोलीतच असेल म्हणजे काय बोलायचं तुला? नाही. अरे मम्मी जी दिन भर काम करती है बेचारी, रखा हुआ किधर? पहन लेके भी जा, स्वीटू जाके पहन के आ जा. 1 मिनिट, मी बोलते ना तिच्याशी. आणि तुला जिमला जायचं होतं ना, तू जा जिमला, मी बोलते. ठीक है, मैं जाता हूँ. आप आराम कीजिए, ज्यादा हाइपर मत होना. हाँ बाय स्वीटू. सॉरी मावशी, ते तू का अशी वागतेस? काय झालंय तुला स्वीटू? त्या दिवशी हिऱ्याचे कानातले हरवलेस तू, आणि आज मंगळसूत्र घालायला विसरलीस का? तू अशी वेंधळ्यासारखी वागतेस? नाही, मला माहितीये तू अतिशय साध्या फॅमिलीतून आलीयस, म्हणून तुला दागिने जपता येत नाहीयेत, वापरता येत नाहीयेत. मी समजू शकते आणि मी समजून घेते, पण मंगळसूत्र म्हणजे नवरा बायकोच्या नात्याचा मान असतो, आणि तो मानही तुला जपता येत नाही. मावशी, असं नाहीये. प्रेम, नातं आणि असं नाहीये म्हणजे काय चाललंय स्वीटू? नाही, आता तायडी असते ना, तुला चांगलं सुनावलं असतं मी, म्हणून तुला सांभाळून घेते. आणि स्वीटू, हे असं चालणार नाही यापुढे तू खानविलकरांची सून आहे, तुला ही जबाबदारी झेलली पाहिजे, पेलली पाहिजे. हे बघ, नलूलाही हे सगळं आवडलं नसतं, कारण मी आणि नलू ज्या संस्कारात वाढलोय ना, त्या संस्कारात मंगळसूत्र विसरलं, माहित नाही, वेंधळेपणा हा नाही चालत. तू जा आता, जा, मला आराम करू दे. आणि माझ्या समोर परत येशील तेव्हा मंगळसूत्र घालून ये. आजारपणामुळे माझी चिडचिड होती.
तू सोवर मी आहे तोवर त्या सगळ्या चुकांवर पांघरून घालेन ग. पण उद्या मीच नसले तर हे घर सांभाळण्याची जबाबदारी आता तुझी आहे ग बाळा. त्यासाठी आधी तुला या घरात सांभाळून राहावं लागेल. या घराला शोभेचं व्हावं लागेल. वेळ खूप कमी आहे म्हणून मी इतक्या कठोरपणे सांगते तुला. त्याचा आता तुला त्रास होईल पण चालेल. तुझ्या भल्यासाठी आहे सगळं. मला माझ्या नंतरच्या मिसेस खानविलकरला तयार करायचंय. तू का अशी वागतेस? काय झालंय तुला स्वीटू? त्या दिवशी हिऱ्याचे कानातले हरवलेस तू आणि आज मंगळसूत्र घालायला विसरलीस का? तू अशी वेंधळासारखी वागतेस? आणि स्वीटू हे असं चालणार नाही. यापुढे तू खानविलकरांची सून आहे. तुला ही जबाबदारी झेलली पाहिजे, पेलली पाहिजे. स्वीटू, अगं इथं येतोय तू? मी तुला किचन मध्ये शोधलं, गार्डन मध्ये शोधलं, सगळीकडे बघितलं. तू इथे काही हवंय का? ऑफकोर्स हवंय. मला माझा टॅक्स हवाय. टॅक्स. काय झालं स्वीटू? कधीच नाही काढणार आहे मंगळसूत्र. उलट रोज काढ, म्हणजे मला रोज टॅक्स वसूल करता येईल माझं. तुला टॅक्स वसूल करता येऊ नये म्हणूनच म्हणते मी नाही काढणार परत. काय झालं स्वीटू? काय झालं? तुला कोणी काही बोललं का? तुला ताई काही नाही. कोणी कशाला बोलायला हवं? मी सून आहे ना खानविलकरांची. उलट तू सकाळपासून टॅक्स मंगळसूत्र करतोयस, त्रास देतोस. बायको चिडलीये का माझ्यावर? चुकी बायको, आय एम रिअली व्हेरी सॉरी. मला असं अजिबात नव्हतं करायचं. ओके, हे घे, तुला मंगळसूत्र घालतो. आता हे मंगळसूत्र तुझ्याकडे राहील. या उपर मीच तुला टॅक्स देतो. ओके? आता हा उघड. उजवा. हा पडला ना बरोबर? हो पडला. तुम्ही पण ना. मला हे काही पटत नाही. डोळ्यात औषध घालून घेणं. आणि मला सांगा, असं डोळ्यात औषध घातल्याने डोळं फडफडणं थांबतो का हो? थांबत. तू डोळे मिटून ना शांतपणे 2 मिनिटं बसून राहा आणि मग बघ. बरं. नाही जाऊ दे. मला नाही जमत आहे. मी एकतर काहीतरी वाईट घडणार असं वाटतंय मला. माहित नाही, जीव घाबरा घुबरा होतोय. देवा, सगळ्यांचं सगळं नीट होऊ द्या. माझ्या स्वीटूच्या संसारात आता कुठलाही विघ्न नको. नाही म्हणजे मला ना असं खूप अनइझी फील होत आहे डॉक्टर. म्हणजे काही सुचत नाहीये मला. रेस्टलेस फील झालं. खूप गरगरतं आणि त्रास होतो मला एक्झॅक्टली तुम्हाला सांगता येत नाहीये. पण माझा असा तोल जातो. मला खूप त्रास होतोय डॉक्टर. हे बघा मिसेस खानविलकर, मी आता लॅबला फोन केला. तुम्ही मला मगाशी म्हणाला नाही की तुम्हाला रिपोर्ट्स मिळालेत म्हणून. 5 दिवसांपूर्वी तुम्हाला रिपोर्ट्स मिळालेत आणि तुम्ही मला सांगितलं नाही. आज फोन करताय तुम्ही. याचा अर्थ काय होतो मिसेस खानविलकर? तुम्ही रिपोर्ट्स वाचलेच नाहीत. तेव्हा माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला, तुम्ही आधी रिपोर्ट्स वाचा आणि मग मला फोन करा.
अरे देवा, काय होऊन बसलं? ओमकार सारखा चांगला जावई आणि शकुताई सारखी चांगली सासू असल्यावर कोणत्याने कसलं विघ्न येणार आहे? नाही, बरोबर आहे तुमचं. आता बोलून गेले मी देवासमोर हात जोडून, तर कुठे बिघडलं? अगं पण मी म्हणतो, मनात असे वाईट विचार आणाच कशाला? हे बघ, देवाला आपल्या स्वीटूची जी काही परीक्षा घ्यायची होती ना, ती घेऊन झालीये. आता आपल्या स्वीटूच्या नशिबात फक्त आणि फक्त सुख आहे, कळलं? नाही, बरोबर बोलते तू. ऐका ना, पण आता मनात आलंय म्हणून तुम्ही एकदा फोन करता का स्वीटूला? मला काळजी वाटते हो तिची. तू असं बोलायला लागलीस ना की मलाही काळजी वाटते. बरं, डोळा फडफडायचा थांबला का? हा, म्हणजे ठीक आहे तो, पण तुम्ही फोन करा ना. करूया. द्या ना, मी बोलते. हा दादा. हा, हॅलो, आई बोलते बाळा. कशी आहेस तू स्वीटू? बरी आहेस ना? ठीक आहे, छान छान आहे. तुम्ही कसे आहात? स्वीटू, तुझा आवाज ऐकला ना, आता तुझ्या आईला जरा बरं वाटेल. अगं, तिचा डोळा फडफडतोय ना, म्हणून तुझ्या आईला तुझी काळजी वाटते. मला विचारते, स्वीटूकडे सगळं बरं असेल ना, ठीक असेल ना? आई पण ना उगाच काळजी करते. आई, अजिबात काळजी करू नकोस, इकडे सगळं ठीक आहे. फक्त शकू मावशींना जरा बरं नाहीये आज. शकुताई ना, काय झालं? काय झालं? ते फोन स्पीकरवर टाका. एक काय ग स्वीटू, काय झालं? शकू बरी आहे ना? काही नाही, त्या नाशिकला गेल्या होत्या ना, तर जरा प्रवासाचा थकवा आहे त्यांना. हो का? बरं बरं, मग लिंबू सरबत दे ना, जास्तीचं साखर आणि मीठ टाक जरा. हा, आणि ऐक ना, खायला ना म्हणजे पचायला काहीतरी हलकं होईल असं काहीतरी बघ. स्वीटू बाळा, मला माहितीये तू शकूची काळजी घेतेस, तरी जरा जास्त काळजी घे. शकू आता तुझी जबाबदारी आहे. आई, मी जबाबदारी घेण्यात कमी पडते का ग? स्वीटू, तुला कोणी काही बोललं का? नाही, पण मला सवय नाहीये ना. बाळा स्वीटू, असं काय बोलतेस तू? अगं, तू 12-13 वर्षाची होतीस ना, तेव्हापासून घराची सगळी जबाबदारी तू स्वतःच्या अंगावर घेतलीस. तू समजूतदार आहेस, जबाबदार आहेस ना, म्हणून नलूने सगळी घरची कामं तुझ्या अंगावर टाकून चपातीच्या ऑर्डर्स घेतल्या आणि त्या पूर्णही केल्या. हे कोणाच्या जीवावर? तुझ्याचमुळे ना. असं काय बोलतेस बाळा तू? आणि राजा, तू माझी मुलगी आहे म्हणून हे बोलत नाहीये मी, पण तुझ्यासारखी जबाबदारी घेणारी मुलगी सापडणं कठीण आहे. आणि हे बघ, तुझं नवं लग्न झालंय, सगळं नवीन नवीन आहे ना, म्हणून तुला त्रास होत असणार, म्हणून तुला ते जरा जड जात असणार. पण सगळं ठीक होईल, कळलं ना? आणि हे बघ, शकू आहे तिथे, मग कशाला काळजी करतेस तू? हळूहळू सगळं ठीक होईल बघ. बरोबर आहे तुमचं. तुम्ही अजिबात काळजी करू नका. शकू मावशी 2 दिवसात बऱ्या होतील बघ. बाय. ठेवते, काळजी घ्या. काळजी घ्या.